कॅश बॉम्ब हा शब्द महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास सगळ्यांच्या तोंडी होता। नोटांची बंडल आणि त्यासोबत असणारे आपले नेते हे समीकरण आता महाराष्ट्राला चांगलंच परिचित झाले। नोटांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगसह शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासोबतचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला। मग ऐन निवडणुकांच्या काळामध्ये कोकणात निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बंडल पकडली आणि सरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच ते पैसे दिल्याचा आरोप केला। आणि आता ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि हा कॅश बॉम्ब टाकलाय। ऐन विधानसभेच्या अधिवेशनातच हा व्हिडिओ पोस्ट झाल्यामुळे त्याच्या चर्चा होणार हे उघडच होतं। झालंही तसंच। या व्हिडिओवरून राज्याची आर्थिक परिस्थिती, शेतकऱ्यांची मदत, नोटबंदी, काळा पैसा अशा सगळ्या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरलं। मग स्थानिक राजकारणातून, तिथल्या वादातून हा व्हिडिओ समोर आला असावा असा दावा केला गेला। ज्यांचा चेहरा या व्हिडिओमध्ये आहे त्यांनी तर तो मी नव्हेच असं म्हणत सगळा दोष हा AI तंत्रज्ञानाच्या माथी मारला। राजकीय नेत्यांची आर्थिक पातळीवर होणारी प्रगती हा खरं तर महाराष्ट्राच्या चर्चांचा मुद्दाच राहिलेला नाहीये, कारण राजकीय नेता म्हणजे भयंकर श्रीमंत व्यक्ती असा समजच बहुधा आपल्या समाजात रूढ झालाय। त्यामुळे नेत्यांकडे इतके पैसे येतात कुठून हा प्रश्न आता विचारलाच जात नाही। कदाचित म्हणूनच एकामागोमाग एक हे व्हिडिओ समोर येत असताना सुद्धा नेत्यांना, सत्ताधाऱ्यांना, सरकारला त्याची अजिबातच भीती वाटत नाही। आजही हा व्हिडिओ समोर आल्यावर त्याच्यावर चौकशी व्हावी असा साधा आग्रहही सरकारच्या वतीने दिसला नाही। खरं तर या व्हिडिओमध्ये असणारे पैसे हे संबंधित नेत्याचे होते की नाही इतकाच महत्त्वाचा प्रश्न नाहीये। प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमणारी कॅश ही थेट देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते। किमान त्या अनुषंगाने तरी सरकार अशा व्हिडिओची गांभीर्याने चौकशी करणार का? हा कळीचा मुद्दा आहे।